नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला जरा उशिरा सुरुवात केली आहे. हा, दादा आलाय शाळेतून. बघायचा असा आरडाओरडा असतो, असं ओरडू नको, सगळे म्हणते येडी का नाही असं छान या. थांबा. तर हा गाण्यांचा आवाज येत होता जरा, त्यामुळे जरा बंद केला. कसं आजूबाजूला गाण्यांचा आवाज असतो. आणि हा तुम्हाला मी सांगितलंच कालच्या व्हिडिओमध्ये की साड्या आलेल्या आहेत. तर मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखव. साडी म्हणजे काय झालं ॲक्च्युली, एक साडी एक्सचेंज झाली, बदलली. म्हणजे त्यांनी माझी साडी त्यांना समजलीच नाही वाटतं. मी त्यांना कॉल केला तर म्हटलं आता जाऊयात नंतर घेऊन. गडवालच आहे ती, पण फक्त कलर वेगळा आलाय, पण फरक आहे दोन्ही साड्यांमध्ये. त्यांना सांगितलं तसं तर ते म्हटले हा पहा तुम्ही, माझी फॉल फोटोसाठी दिली होती दुसरीकडं, तर तिकडंच राहिली ते बोलले. तर ती पण साडी छान आहे तशी, पण माझी त्याच्यापेक्षा पण मला जास्त आवडलेली आहे. तसंही थांब तुम्हाला साडी दाखवते. तर अशी साडी आहे. तुमच्याकडे थांबते मी, तुमच्याकडे घेऊन जा सईला, मी इथं थांबते तुमच्याकडं. सई एक मिनिट उठ ना. आता अशा नवीन मध्ये पण निघलेले आहेत, बरेच जणांना माहीत असेल. हा असा पल्लू आहे त्याचा छान. आणि ते काय बॉटल ग्रीन बोलतात तो कलर आहे. मला काही कलर मधले एवढं खरंच कळत नाही, पण मग असे बाकीचे म्हणतात तेव्हा मी पण म्हणते की तो कलर आहे. आणि अशी शाईन आहे, त्याला चमकते छान, मस्त आहे. आणि असं त्याच्यावरती बुट्ट्या वगैरे कशा असतात बऱ्याच, पण हे असं वेगळी जरा डिझाईन पण छान, मस्त एकदम. दाखवते. कालच आली फॉल फोटो करून याची. आणि काठ पण छान आहे, मस्त. तिचं मध्ये मध्ये चाललंय असंच. छान आहे अशी, म्हणजे फुगणार नाही काय नाही, एकदम चापून चुपून मस्त बसणारी साडी आहे. कारण सूतच एकदम असं, सूत पण एकदम असं मऊ मऊ एकदम छान, मस्त. काठ पण छान आहे, घातल्यावरती छान वाटत. आणि अशी नव्हतीच माझ्याकडे साडी, मेन म्हणजे असा पॅटर्न पण नव्हता माझ्याकडं, जरा वेगळी म्हणून घेतली आहे. आणि ती गडवाल ती पण खूप छान आहे बरं का, पण आता ती माझ्याकडे दाखवायला नाहीये. थांबा, मी जी एक्सचेंज झाली ना ती तुम्हाला दाखवतो मी. तर ह्या साडीवरचा ब्लाऊज असा आहे, असा शिवला मी. तर ही फ्रंटची साईड आहे, फ्रंटला असं त्यांनी काय आत्ता नवीन मध्ये असं इथून असं जरा अशी नॉड वगैरे असती असं, तसा आहे हा असा. आणि बॅक साईडला आहे ना बाव झाला, तर बॅक साईडला मी वेगळा गळा सांगितला होता, तर त्यांनी गोलच ठेवला घाई गडबडीत. मी त्यांना कॉल केला आल्यावरती, हा बाव झालं, आपण डॉक्टर जाऊ. हा, तर वेगळा सांगितलं होतं त्यांनी, असं शिवला. आणि इथं खाली हुक आहेत. आणि याचं ना फुल बाई सांगितली होती मी, तर त्यांनी हाफच शिवली. तरी एवढं ब्लाऊजमध्ये मिस्टेक झाली, नाही तर कधी होत नाही. पण काय झालं ॲक्च्युली, मला पण अर्जंटमध्ये लागत होतं म्हणून काय मग त्यांनी परत यायला, परत कोण नव्हतं. तर काल भाऊ आला, तो आता घेऊन आला, तर मग त्यांनी त्या गडबडीत. आणि ही इथं तर ऑलरेडी वरती एक नॉड आहे, तर खाली पण लावली. तर मग मला ते म्हटलं की ती नॉड काढून टाका. पण मी पाहिलं घालून वगैरे, तर ती नॉड जर लावली नाही ना तर शोल्डर खाली उतरते. तर बघू ते म्हटले परत आणा, आता एकदा घालून पाहते, कार्यक्रम वगैरे झाला का निवांत मग आता पाहायला पाहिजे. एखाद्या दिवशी मग जाऊ नये ना, त्यांच्याकडून व्यवस्थित करून घेईन. तसं मग बाकी छान आहे. आणि ती गडवालची साडी जी म्हटलं ना मी तुम्हाला, चेंज मला दुसरी आली, तर ती बाही
तर माझा जो कलर आहे ना तो चिंतामणी कलर आहे आणि ही कोणती मला पण नाही सांगता येणार, पूर्ण प्लेन ही अशी. तर त्यांच्याकडून बदली होऊन आलेली वाटते ही साडी. तर छान आहे, पण ही पण मस्त आहे अशी. असं ग्रीन कलरचे काट आहेत त्याचे, छान आहे. पण माझी पण छान आहे, मस्त आहे. ही पूर्ण प्लेन फक्त काट आहेत अशी. आणि ब्लाऊज आलाय बरोबर. आता ब्लाऊज असा आहे आणि असा बलूनचा शिवलाय मी. माझ्याकडं असे ब्लाऊज वगैरे नव्हते, म्हटलं पाहूयात आता एकदा शिवून. अशी फुग्याची बाई नाही का असते ती शिवलेली मी याच्यावर. आणि इथं असं पट्टी लावली काटाची आणि जे काट आहे ना तेच बॅक साईडला पण लावले व्ही आकारात. हा का, तर बॅक साईडला बघा असं व्ही आकार आणि त्याला असं काठ लावलेलं आहे, छान वाटते. पण ते परत नॉड लावतात. त्यांना मी बऱ्याच वेळा सांगितलं की नाड्या बिड्या मला अजिबात आवडत नाही, पण तरी पण ते देतातच लावून. आणि असं म्हटलं का म्हणतात ओ ताई कट करून टाका ना, असं म्हणजे. तर हा का, तर अशा साड्या आलेल्या आहेत. तर ती आता आली ना कडवायची, मी तुम्हाला दाखवेन. तर चला आता ना मी आज करणार आहे चिकन पुलाव. चिकन बिर्याणी नाही, चिकन पुलाव पहिल्यांदाच करते. तर म्हटलं बिर्याणीपेक्षा ना पुलाव खरंच खूप छान पण लागतो बरं का. मी पहिल्यांदाच मला शेजाऱ्याने दिलं तेव्हा मी खाऊन पाहिला, तर मस्त लागतोय. तर म्हटलं आता करण म्हणता राहून गेलं, पण आज करणार आहे. यांनी आणले चिकन, तर तयारी झालेली निम्मी म्हणण्यापेक्षा फक्त चिकन धुवून मी त्याला हिरवी मिरचीच करणार आहे. तर हिरवी मिरची, आलं, लसूण, त्याची पेस्ट आणि दही ते लावून मी आत्ताच ठेवलंय. 5 मिनिटं झाले असतील, 5-10 मिनिटं. आणि मग हेच व्हिडिओला स्टार्ट केलं. तर तुम्हाला दाखवतेच. तोपर्यंत कांदा टोमॅटो ते कट करून घेणार आहे आणि मस्त असा पुलाव करणार आहे सफेद. तुम्हाला मी दाखवते. तर बघा इथं ना मी चिकनला हे लावून ठेवलेलं आहे, हिरवी मिरची आणि आलं लसूणची पेस्ट आणि दही आणि थोडासा पुदिना वरच्या वर असं टाकलेला आहे. तासभर झाला असं, त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. नॉर्मल एकदम दिसत पण नसेल तुम्हाला. आणि मीठ पण थोडंसं टाकलेलं आहे, नाही टाकलं. आणि हा ना आपल्याला बिर्याणी नाही करायची. बिर्याणीला कसं तो लालच बोलते, दावतचा वापरतात लांब का तो. पण हा पुलाव करायचा आहे ना, तर हा ना 1008 असं काहीतरी आहे तो तांदूळ आहे पुलावसाठी. 1 किलो आणलेला आहे यांनी, मग त्यातला अर्धा घेते मी. ठेवून देते, परत एकदा करायचं ठरलं तर मग करता येईल. ओके, असा तांदूळ आहे, खूप असं लांब पण नाही आणि लय असं बारीक पण नाही. आता तसं चिकन भरपूर आहे, 900 ग्रॅम आणले आणि म्हणजे 1 किलोच्या आसपासच आहे. आणि हे मी अर्धा किलोच असेल, कारण चिकन भरपूर आहे. आणि कांदा ना या कढईमध्ये मी थोडासा तळलाय. काय टाकतात किंवा काय नाही, पण मी आपला असं जरा पुलावला थोडंसं बिर्याणीचा असं हे देण्यासाठी थोडंसं म्हणजे एकदम नॉर्मल तळलाय, वरून टाकीन. आणि इथं ना एक मोठा कांदा, टोमॅटो 2 एवढे छोटेसे आणि 2-4 मिरच्या कापलेल्या आहेत, कट करून घेतल्या. आता कुकर पण गरम झालाय आणि हे जे तेल आहे ना ज्याच्यात मी कांदा तळला होता का, तेच तेल मी याच्यात ऍड करणार आहे. आणि शेजारी जरा इथं आपल्या शेजारी घरात काम चालू आहे, त्याच्यामुळं भिंतीला होल पाडतात ना, त्याचा आवाज येतोय, तुम्हाला पण येत असेल जरा. आता मी ना तुम्हाला जवळ घेऊन दाखवते. तेल टाकलंय आणि पुदिना पण घेतलाय मी थोडासा, मला आवडतो पुदिना. आणि खडे मसाले सगळे मिक्स आहेत. मला काही एवढे सगळ्यांची नावं नाही माहीत. हे स्टार फूल, ही मोठी वेलची, लवंग, दालचिनी आणि ही छोटी आपली हिरवी
वेलची. फक्त मला याचंच नाव नाही माहीत काय बोलतो, काय जावेत्री का काय असंच काहीतरी बोलतो वाटतं. तेल घेतले तुम्हाला जवळ दाखवते. तर कुकरमध्ये तेल घेतलंय मी, केवढं हवं तेवढं. जरा जास्तच झाले मला असं वाटतंय, थोडंसं कमीच करते. तर पहा तेल घेतलंय मी जेवढं हवं तेवढं. तर ही आपली घरची जिरी, जी रेग्युलर असते तीच टाकते. शहाजिरी त्याच्यात त्यांनी मला दिली पण नाही, नाहीतर मग टाकली असती. आणि ह्या कापलेल्या मिरच्या, ऋतूला लई बिर्याणी वगैरे आवडती, तर मग म्हटलं जाऊ दे, बिर्याणीला ना लई तामझाम असतं आणि मला एवढी येत पण नाही चांगली बनवता. तर म्हटलं तर 1-2 वेळाच बनवली होती, नाहीतर मग एवढी बनवली त्याला पण 2-3-4 वर्ष झाले असतील. आणि हे खडे मसाले जेवढे घेतले होते तेवढे त्याच्यात जरा फ्राय करून घेते, म्हणजे कसं त्याचा फ्लेवर आहे ना छान उतरतो. तेजपान राहिले, तर तेजपान पण मी घेतलेत 1-2. तर चला मसाले चांगले फुलले. आता टाकते मी कांदा. कांदा आहे ना चांगला परतून घेते, लई काळा नाही करायचा. थोडाच कांदा, काय केलंय कांदा टाकतात, पण मी जरा लिमिटमध्येच घेतलाय, कारण इथं पण हा कांदा आहे त्याच्यामुळं. आणि ना हा असा कुरकुरीत झाला ना खरं लई छान लागतो, नुसता खायला पण लई भारी लागतो बरं का हा कांदा. आता आहे ना चांगला परतून घेते मी कांदा, जरा ब्राऊन करायचा. चला तर आता बघा असं झालंय छान ब्राऊन. काय हा बरं बरं जात टोमॅटो टाकूया आपण. टोमॅटो टाकले ना लगेच जायचं बरं का, सईला ना खेळायचंय ना. जाऊ दादाला बोलते, बाहेर होती सई तर पडली. आता टोमॅटो आहे ना लई नाही हे करायचं, एकदम नॉर्मल जरा मऊन देते. अगं बाई 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 लई रडू आलं. हा चल जाऊ. तर पहा आता टोमॅटो आहे ना, काय होते लाईटीचं जरा ना प्रॉब्लेम आहे. मी त्या बाजूने राहते का त्याच बाजूने असा अंधार येतो. हा देते त्यामुळं. खूप असे जास्त बारीक पण नाही, म्हणजे असं लई गळाले पण नाही, नाही तर लई शिजतात. आता ना बघा हे जेवढं चिकन आहे ना सगळं याच्यात टाकते. तर बघा चिकन आहे ना व्यवस्थित हलवून घेतलं, याच्यात मिक्स केले आणि थोडासा ना हा कांदा टाकला याच्यातला. आता हा नंतर तांदूळ टाकलं का ॲड करूयात आपण. तर चला लई गाण्यांचा आवाज येतोय, तरी दरवाजे लावले तरी लई आवाज येतात. मला ना नंतर लई एडिटिंगला प्रॉब्लेम होतो. तर ठीक आहे मग आता ना 5 मिनटं जरा शिजून देते, मग तांदूळ टाकताना दाखवते. सईच्या नादात मगाशी ना बघा मिरची त्यात पण थोडीशी टाकली होती आणि यात पण आता ॲड करते थोडीशी. काय झालं ती मगाशी रडत होती त्याच्यात मी विसरूनच गेले मगाशी, नाहीतर ना लई असं थोडासा हे झाला असता. आता असं मिक्स करून घेते जरा. बिर्याणी ना लई मुळमुळीत पण चांगली नाही लागत आणि लई तिखट पण नाही, म्हणजे सॉरी कोणताही भात असो बिर्याणी असो. तसं आता वाफ घेते. आता मी ना आता चिकन ते सॉरी तांदूळ आहे ना त्याच्यात टाकून घेते. हा आणि असं मिक्स करते. बारीक होतोय का काय नको कुकर जरा. काय ग बाई आणि सईचं चाललंय रड गाणं. आता हा ना काहीतरी 1001 असा तांदूळ आहे. तर नक्की याचं मला माहित नाही पाण्याचं, पण अंदाजे टाकते मी. काय झालं हा थांबा 1 मिनिट. काय काय हे देते, बदाम देते सईला. बापरे भात फुगून एवढा होते काय माहिती. हा आता
हा चिकन आहे ना, चिकन जरा जास्त झालेलं आहे. थोडस मिरचीचं पाणी हा देते, हे ऍड करते. तर आता ओके, कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे, मिक्स करून घेतलंय चांगलं, मीठ पण टाकले. पुदिना तसं मगाशी मी टाकलाय, पण आता नकोच लय टाकायला, नाही तर ना लय वास मारले. आणि हा उरलेला कांदा वरून असं टाकून देते. अंदाज पण येते वळायचं, तळस समजत नाही. ओके चला, 2 ते 3 शिट्ट्या मीडियम फ्लेमवरती घेऊया, मग दाखवून मी तुम्हाला. 1 शिट्टी झाली आणि एवढा छान वास येतोय ना घरामध्ये, चांगला मिक्स वास झालाय मस्त. आणि खरं थोडंसं आहे ना, बिर्याणी मसाला मी फोडणीला द्यायच्या वेळी थोडा त्याला टाकायला पाहिजे नव्हता, कारण मला असं वाटते की मसाले वगैरे जरा कमी झाले असतील. कारण त्यानंतर मला असं वाटलं तांदूळ आहे ना बरंच होतं ना, आता त्याच्यात मावते का नाही काय माहिती, बघायला लागेल मला. जर अजून 2 शिट्ट्या होऊन देते, नाही तर 1 शिट्टीमध्ये मच्छर आता आहे ना लय मच्छर यायला लागले. थांब इकडे दे, आपलं बॅट आहे ना. आम्ही आत्ता झाकण काढलं आणि शिजलाय, चांगले पीस पण चांगले शिजलेत, मस्त झालाय दिसायला. आता खायला पाहूयात. ना इथं मी कोशिंबीर बनवतीये, बुंदी आहे ही, खारी बुंदी, रायता थोडासा आणि दही आहे, त्याचं बनवून घेते. आणि बाहेर मुलांचा खेळ चालू. पहा मस्त घेतली आहे बिर्याणी खायला, सॉरी बिर्याणीच येते तोंडामध्ये, पुलाव, रायता पण तयार केला, सिंपलच केलाय, फक्त कांदा, थोडासा चाट मसाला, मीठ आणि दही आणि खारी बुंदी. मग असं झालं छान मस्त गरमागरम. तर पाहते खाऊन कसा झालाय. बिर्याणीपेक्षा पण छान आहे, हा ना, खरं मस्त लागतं बरं का, एकदम छान. उलट मी तर म्हणते बिर्याणीपेक्षा आहे ना हेच केलेलं छान आहे, मस्त. मी हेच बोलणार होते, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा, मस्त झालंय ना, खरं खूप छान झालं, खूप मस्त. मुलांचं काय चाललंय का, हॅपी बर्थडे. आता मी मस्तपैकी जेवण करतो, या तुम्ही पण जेवण करा, 6:30 वाजले. तर झालं जेवण, मस्त छान झालता पुलाव, बिर्याणी म्हटलं तरी चालेल. आईचं पहा पहिलं, हा चॉकलेट खाली आहे ती दाखवती ती, आणि पोटभर जेवले, झाडून घेतलं, फरशी पुसली मस्त, आणि भांडी बिंडी झालीत, आणि आता पोट लई जाम झाले. आता जरा थोडंसं बाहेर शतपावली करायला जाते, 5-10 मिनटं चालते. आता वाजले 8:30, बऱ्यापैकी आवरले, पोरं पण चांगले जेवले, तर तुझा अभ्यास झाला. आता मी ना जरा शतपावली करते बाहेर जाऊन. तर चला तुम्हाला पण दाखवते. आज काय गल्लीत लाईटी वगैरे नाही येतली, लाईटी काय होतात मध्येच लागतात मध्येच जातात, हा इथं बघा. तर चला, तर 5-10 मिनटं मी थोडंसं बाहेर 1-2च राऊंड मारले, म्हणून बसले होते. आणि आता चालले घरात. पोरं झोपलेली आहे, ऋतू झोपलाय पण सई जागी आहे. आता चला लॉक वगैरे लावते, आणि आजचा व्हिडिओ मंडळी इथंच एंड करते. आणि खरं बिर्याणी एकदा करून पहा, पुलावतो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.